कशाला रडताय सगळेजण? हाकेच्या अंतरावर जाणार आहे. केव्हा पाहिजे तेव्हा राहायला बी येऊ शकते. आणि कधी काय लागलं तर नीलम काकी आहेच की. आणि कधी कटा आलाच तर सुमन काकी नाश्ता पाठवून देईल सौऱ्याकडे. पुष्पा काकी नसेल ना तेव्हा सौर्या हळूचून मला नाश्ता देऊन जाईल. शीतल, असं नाही चालणार ग. तिकडे गेल्यावर हे घर जेवढं तुझं आहे तेवढं ते बी घर तुझंच असेल. आम्ही लग्नानंतर आमचं घर सोडून इथं आलो आणि या घराला आपलंच केलं. आय ते घर तर मी आपलंसं करणारच, पण मी हे घर बी नाही सोडणार. शीतल, तुला तिकडे करमल ना आमच्या शिवाय? नाना श्री श्री गजमुखन ठीक आहे, तू पुढे मी आलोच. चल ये लवकर ये. मोरेश्वरम सिद्धिदम. ए हुबलाक, बोला विक्रम शेठ. भाऊला तुला काय कळतं का नाही? का? इथं तोंडाला फसून मंगलाष्टक काय करत बसलायस? त्याला का उत्तय मग? इथं आजी अजून आला नाही. गाव दर्शनाला जायचंय. नवरदेवाचा पत्ताच नाही. घोडा बँड सगळं आणून ठेवलंय. सगळी खोळंबल्यात तिकडं, तरी अजून आजी आला नाही. मग मी काय करू? तर तू चमकून काय उपयोग आहेस का? लग्न तर आजाच आहे. वाईट की मी कुठं म्हणतोय माझ आहे, आजच होणार आहे. पण विक्रम, आपल्याला पण लग्नाची गडबड करायला पाहिजे बाबा. आणि मला एक महत्वाचा माणूस येणार आहे भेटायला. आता कोण महत्वाचा माणूस? टेलर. तेव्हा आणि कशाला? मला सूट शिवायला. सूट? होय. अजिंक्य, तुम्ही लग्नामध्ये सूट का नाही घेतलं? नाही, मॅडमनी जे पसंत केलं ते घेतलं. पण तू सूट घातला असताना तर लय भारी दिसला असता. होय, मला सूटच पाहिजे. भाऊला डोक्यावर पडलायस का तू? अरे इथे एकतर नवरदेव गावा ना गाव देवाला जायला, आणि तुझ्याकडे बी आला नाही म्हणजे कुठे गेला असेल ह्यो? शीतलला फोन लाव की मग. तेवढंच करतो आता. त्याला फोन लाव, त्याला फोन लाव. शितले, अगं बाई सोड की त्याला. कुणाला? कुणाला? आजालाच की. पण मी कुठं धरून ठेवलंय? उगाच नाटकं करू नकोस बर का. तुमचं कुठेतरी भेटायचं ठरलं असणार आहे माहिती की मला. गावात धरणं त्याला फोन लावतोय, फोन बी उचलना माझा. अगं इकडे घरी घोडा बँड दोन्ही बी आणून ठेवले. मामा आजीजी सगळी माणसं खोळंबल्यात. अगं गावातल्या सगळ्या देवांचं दर्शन करून उद्या सकाळी परत लवकर लग्नाला निघायचे. अरे पण तू मला भेटायला आलाच नाही तर? काय? तुला भेटायला आला नाही? कुठे गेला येऊ? एकतर त्याला 1000 वेळा सांगितलं की हळदी लागलं बाहेर कुठे जायचं नसतं. पण पोरगा ऐकल तर शपथ. बरं ठीक आहे, चल बघतो मी. आजा कुठं गेला असेल? अहो भैया, बास झाला आता, गेलाय रंग. नाही टॅलेंट, रंग नाही गेला अजून. शीतलला येऊ रंग लय महागात पडणार आहे. नाही तिच्या आयुष्याचा बेरंग केला ना तर बघ, लई मोठी चूक केली टॅलेंट तिने. लई महागात पडणार आहे तिला. आमच्या आयुष्यात आली असती तर राणीसारखी राहिली असती, पण नाही, तिने दुसरा मार्ग निवडला. लई डेंजर मार्ग. ठीक आहे, आमच्या घरात आता येऊ शकणार नाही ना ती. ठीक आहे, काही हरकत नाही.
पण ज्या घरात जाणार आहे ती तर सोडच म्हणाव. ज्या घरातनं बाहेर पडणार आहे ना, नाही दोन्ही घरातलं रस्त्यावर म्हणलं ना तर नाव हर्षवर्धन देशमुख सांगणार नाही. काय बाई पोरी आहेत, घर आवरायचं सोडून स्वतःच बघत बसल्यात. नीलम, अगे नीलम, काय झालं चिडायला? अगं लग्न घर आहे, असं चिडचिड बरी नाही. अहो चिडते कुठं, पोरीनी घर आवरलं नाही, स्वतःच आवरत बसल्यात बघा. अगं चालायचंय. बाकी तुझं आवरून झालेलं दिसतंय. आता मला काय आवरायला लागतंय, माझं आपलं हे असंच. आज तुला एक गोष्ट सांगायलाच पाहिजे. कोणती? उषा, आज तुला छान दिसतीस. चला काय पण. काय झालं अक्का? अगं काय झालं मग मला काय विचारतीस? तुमचं आवरत बसला, हे घर कोणी आवरायचं? औषधलीचा आवरण्यातच वेळ गेला. कुठं आहे ती? तुमचं आवरून झालं ना, येतील दोघे खाली. या आता येत आहे होय. आधी येता येत नाही, तुमची वाट बघून शितली गेली स्वतःच आवरायला. नाना काय झाली का तयारी? अगं बाई, तुझी झाली वाटतं तयारी. झाली म्हणजे सगळीकडची काम आवरून मी माझं आवरलंय. आपली काम लय फास्ट असतात. तू आणि फास्ट. नाना अहो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आद्याची पाया पडण्याची सगळी मॅनेजमेंट कुणी केली? राहुल ताटेनं. अहो या काम मी केलंय तर घोडा कुणी आणला? मी. बँड कुणी आणला? मी. आद्याला तयार कुणी केलं? मी. एवढंच काय, अहो आजच्या घरातल्या गुरांची धारा काढून दूध डेअरी पर्यंत पोहोचवण्याची काम कुणी केली? तू. हा. आपल्या एखादी जबाबदारी दिली की ते आपण पार पाडतच असतो. हा बरं बाबा. शीतलचं आवरून झालं का? झालं.